नमस्कार. आज आपण अधिक मास महात्म्य अध्याय 11 पर्वकालाची माहिती घेणार आहोत. आणि काल आपण बघितलं होतं की मौन भोजन केल्याने काय पुण्य प्राप्त होतं, त्याच्याने वेदशर्मा ब्राह्मण कसा तरुण गेला हे आपण बघितलं. आज आपण आता पंचपर्वाचं पर्वकालाचं महत्त्व पाहणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरे यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री दाशरथे रामचंद्रा अनाथनाथ करुणासमुद्रा कृपासमुद्रा नाममुद्रा अक्षयी नरेंद्रा मजदी. हेची मागणे पुढत पुढते उचित जय रघुपते अंती राहू दे स्फूर्ती भावना चित्ते असो दे. श्रोतिया श्रवण की जय सावन मल महात्म्य परम पावन. जे ऐकता कले मल दहन तात्काळ जाण होतसे. श्री लक्ष्मीनारायण संवाद तोची तुम्हा ते करो विशद. आता हो निया सावध श्लोकावबोध परिसावा. लक्ष्मी वदे ओ जगन्नायका विद्यापना एका पंचपर्वाचा भावनिका कृपा करोनी सांगिजे. 5 पर्वेती कवण कायतयाचे महिमान आचरलिया कवण पुण्य पूर्वी कवण आचरिले. हे समग्र मज कीजे श्रवण जे ऐकता सुख संपन्न मग बोलो आदरिले जाण स्वय नारायण स्वामिया. म्हटले हे रामा करुणा समुद्रा कृपा समुद्रा अंती सुद्धा माझ्या तुझं नामच स्मरण राहू दे. माझ्या मुखामध्ये तुझं नावच येऊ दे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. का? कारण तो देव आपल्याला सांभाळतो आहे, आपलं पालन पोषण करतोय, ह्या सृष्टीचं पालन पोषण करतोय. देवा तुझा विसर कधीही मला पुढे देऊ नकोस. असो म्हणले. लक्ष्मी पुन्हा देवाला विचारते आहे, हे परमेश्वरा, हे देवादिदेवा, या मलमासामध्ये पर्वकाळ कोणते आहेत? आपण 5 पर्वांचा भाव पूर्वी सांगितला होता. हे 5 पर्व मुख्य कोणते आहे आणि ते पर्वाचा महिमा काय आहे, ते कसे आचरण करायचे आणि पूर्वी कोणी आचरण केले हे सर्व मला तुम्ही सांगा म्हणले देवा. तेव्हा देव सांगतायत, मग वदे देवादिदेव 5 पर्वाचा अभिप्राव वैद्रुती व्यतिपात पाहा केला निर्णयो शास्त्राते. पौर्णिमा अमावस्या पाही द्वादशी उत्तम पर्वते ऐसे 5 वर्षे पाहे ऐक नवाई त्यार्थी. व्यतिपाते जो घडे धर्म तेणे धर्मराज उभवी हुडे. वेदृती दान जरी घडे तरी जोडे महापुण्य. पौर्णिमा करिता दान तेणे संतोषे चतुरानन. अमावस्या पितृगुण संतुष्टमान होती पै. द्वादशी परम पावन दिवस तेणे संतोषे रमा विलास. असो होम स्नान दानास संतोषे कली कमळालय. ऐसे तीर्थी पर्वणी जे करती होम हवनी तया तुष्टमान चक्रपाणी यमजाचणी चुकवित. वैद्रुतिवतिपात पर्वणी देवा दुर्लभ पितृतर्पणी. धन्य धन्य तया लागुनी न्यून सदनी पडो नेते. वैधृतो चाक्षयं पुण्यं संक्रांत अधिकमुच्यत. निमिषाकांते वर्धते नात्र संशया. मलमासे विशेषेण मत्प्रिये चारुहासिनी तस्य पुण्यप्रभावेद प्रल्हादो दैत्यनायका. या वैधृतीचे अक्षय पुण्य दिवसेंदिवस वर्धमान
जेवी गौतमी पया लागून दिवसेंदिवस वृद्ध करी. यथेष्ट भक्ष मिळतात येते मग ती वृद्धी करी पयाते. तैसे दान धर्म करिता वैदृते होय पुण्य दे वृद्धिंगत. प्रतिमासाची ठाई वैदृती तसे पाये परी विशेष महिमा राये पातली या मलमास. याच वैदृती बलिदान नेमे करी प्रल्हाद आपण. दैत्य कुळी उपजून मज लागून वश्य केले. नेमपूर्वक करिता दान राज्य प्राप्त झाले तया लागून. ऐसे वैदृतीचे महिमान विशेषाहुनी विशेष. याची पुण्याचरण करून इंद्रपदे वासवाते जाण. लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण ते लादली संपूर्ण व्रतदाने. पूर्वी मांधाता राजा सूर्यवंशी परमधार्मिक पुण्यराजी. इंद्रपद प्राप्त झाले तयासी ते वासवादी पदच्युत. ते काळे स्वयं नारद इंद्रादे उपदेशिला व्रतावोद. वैदृती महिमागात केला बोध इंद्रादे. तोची नेम धरुनी जीवेसी सहस्रनयन आचरे भावाचे. म्हणून प्राप्त झाला स्वपदासी निजासनासी आपुलिया. म्हणून वैदृती महिमान मदन वर्णवेची ओ जाण. कथित झाला पंचवदन चतुरानन तोही पै. याचा ऐके दान महिमा कवणे परी आचरावे नेमा. हेही सांगतो अनुक्रमा शास्त्रधार बोललीचे. वैदृतीचे केलिया दान समग्र देवता संतुष्टमान. घृतासहित पायसान्न की जे अर्पण ब्राह्मणाते. अथवा शक्ती असलिया जाण यथा सांगे की जे संतार्पण. किंवा तिळपात्र कृतेसी जाण दिजे दान ब्राह्मणाते. तिळ मिश्रित लाडू पायी षोडशे असावे तेही. कर्दळी फळे अर्पावी वरवी नेमयुक्त षोडश. खरजुरी फळे षोडश असावी किंवा फुगी फळे गणावी. भूसुरा ते अर्पावी बरवी पूजा विधाने करुनिया. परी वैधव्य दुःखे नसे देही वंद्या सुपुत्र लागे पायी. सदा आरोग्यता तेथे राही व्याधी नाही तिळ मात्र. बघा देव सांगतायत लक्ष्मीला, हे लक्ष्मी 5 पर्व कोणते आहेत? वैदृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी. हे 5 पर्व जे आहेत म्हणले, हे 5 पर्वाचे तुम्हाला महत्त्व मी सांगतोय. ज्याच्याकडून व्यतिपात आला, काही दानधर्म घडला, ते धर्मराजाकडे नोंद होते आणि सर्व कलियुगातील पापांचा नाश होतो म्हणले. तसंच वैदृतीला सुद्धा दान घडलं तरी सुद्धा महापुण्य प्राप्त होतं. पौर्णिमेला जर दान घडलं तर ब्रह्मदेव प्रसन्न होतात. अमावस्याला जर म्हणले तुम्ही काही दानधर्म घडले तर तुमचे पितर संतुष्ट होतात. आणि द्वादशीला जर तुम्ही काही केलं तर त्याच्याने प्रत्यक्ष महाविष्णू तुम्हाला प्रसन्न होतात. यम जाचणीतून, या यमयातनेतून तुम्हाला सुटका देतात. आता वैदृती व्यतिपात पर्वणी जी आहे ही देवांना सुद्धा दुर्लभ आहे. का? कारण की हे सूर्य आणि चंद्राच्या गतीवरून येणारे योग आहेत. हे सूर्यचंद्राच्या गतीवरून येणारे योगाला इथे पुण्य घडू शकतं. स्वर्गात कुठलेही पुण्य करायचं तुम्हाला सोय नाही. म्हणून देवांना सुद्धा दुर्लभ असं पितृतर्पण याच्यावर जर तुमच्याकडून घडलं गेलं तर तुमच्या घरी कधीही कशाची कमतरता घडणार नाही. वैदृतीचं पुण्य असं आहे की तुमचं आयुष्य दिवसेंदिवस वाढत जातं. तुम्ही दीर्घायुष्य होतात. दानधर्म जर तुमच्याकडून काही घडला तर त्याच्याने तुम्हाला फार पुण्य प्राप्त होतं. विशेष म्हणजे या मलमासामध्ये तुम्ही जर वैदृतीचा काही पुण्य दानधर्म केलं तर तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होतं. आता वैदृतीचं हे आपण पुण्य का आचरण करायचं?
बघा, पूर्वी भक्त प्रल्हाद जे होते त्यांचा राक्षस कुळामध्ये जन्म झाला, परंतु त्या वैद्रुतीवर त्यांनी नामस्मरण केलं, नारायण 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 नारायण. हा जो सततचा ध्यास त्यांचा होता, त्या नामस्मरणामुळे ते जळीस तळीस काष्टी पाषाणी सर्वीकडे ते विष्णूंना पाहत होते. आणि त्याप्रमाणे विष्णू स्तंभातून प्रगट झाले, विष्णूंचा अवतार नरसिंह अवतार. कारण तुमचं जर एवढं देवाजवळचं ऐक्य असेल, नामस्मरण असेल, तर देवाला तुमच्या समोर उपस्थित व्हावं लागतं. खांबामधून ते प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला आणि त्या ध्रुवाला आढळ पद दिलं. राज्य तर मिळालं, परंतु आढळ पद मिळालं. अजूनही ध्रुव तारा म्हणून त्यांची या नक्षत्रमंडलामध्ये स्थिरता आपल्याला दिसून येते. तसंच पूर्वी सूर्यवंशी मांधाता राजा होता, त्याने ह्या वैद्रुतीचं पुण्य प्राप्त केलं, दान धर्म त्याने केला आणि त्या पुण्यप्रभावाने त्याला इंद्रपद प्राप्त झालं. असा या वैद्रुतीचा आगाध महिमा आहे. ब्रह्मा विष्णू सुद्धा म्हणले त्याचं पुण्य तुम्हाला अजून सांगू शकत नाही, एवढं अनुपम असा हा महिमा आहे. वैद्रुतीच्या पुण्याईने आता 16 वस्तू त्या वैद्रुतीला दान करायच्या असतात. घृतासहित पायसान्न. पायसान्न म्हणजे दुधापासून बनवलेली तुपाची अशी खीर, गोड पदार्थ कुठलाही. हे जर तुम्ही ब्राह्मणाला दिलं तर तुम्हाला म्हणले पुण्य प्राप्त होतं. आणि तुमच्याजवळचं शक्तीच असेल तर तुम्ही तर्पण करा, तीळ पात्र घ्या, घृतपात्र काशाच्या वाटीमध्ये तूप टाकून ते पण दान द्या. तीळ घ्या, एका तांब्याच्या पात्रात तीळ दान करा, किंवा तीळ मिश्रित लाडू, तिळगुळाचे लाडू करा, 16 करा. केळी द्या 16, खजूर द्या 16, किंवा सुपारी दिली 16 ब्राह्मणांना, तरी सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. आणि त्याचं फळ असं आहे की त्या स्त्रियेला कधी वैधव्य प्राप्त होत नाही. एखादीला जर पुत्र नसेल तर तिला पुत्र प्राप्त होतो. त्या घरामध्ये सदा आरोग्य राहतं, कुठलीही व्याधी त्या घरामध्ये राहू शकत नाही. त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. एतत् आरोग्य प्राप्तीसाठी, समूळ व्याधींचा नाश होण्यासाठी हे वैद्रुतीचं तप आहे. किती संकट आलेत भक्त प्रल्हाद त्या ध्रुव बाळावर. त्या राजाने कड्यावरून लोटलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. एवढं काय, त्या होलिका म्हणजे होळीमध्ये त्यांना भस्म करायचं ठरवलं, तरी सुद्धा त्या देवाने त्यांना वाचवलं. आपण हे जे संकट घेतोय, अहो तुम्ही चिंता सोडा. अनन्य चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं. परमेश्वर कधीही असत्य, त्यांचं वाणी कधी असत्य होऊ शकत नाही. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, नित्य त्याचं नामस्मरण करा. हे तुमचे सर्व संकट सर्व सोडून द्या, याच्यातून तोच तारून देणार आहे. आता 16च वस्तू का? बघा, तसं 16 हे अगणित आहे. 16 उपचार असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार असतात. इव्हन काय, एखाद्या गेल्यानंतर 16 श्राद्ध असतं, त्याचे मलिन षोडशी म्हणतात. हे पितृकार्य पण आहे. नव्हे, आपला जर समजा एखाद्याचा कोणी वारलं तर त्याचा देह जो असतो हा नखापासून केसापर्यंत सर्व याच्यामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. असे त्याच्यासाठी सुद्धा 16 पिंडदान करावे लागतात. 16 पिंडदान आपण करतो. अहो, लावल्या तेवढ्या व्याख्या कमी आहेत. याचं अगण म्हणजे इतकं आपण गणू शकत नाही, एवढं महत्त्व या वैद्रुतीचं आहे.
ह्या सर्व याच्यातून तो आपल्याला तारून नेतो. असा तो परमेश्वर या वैद्युतीच्या पुण्यदानाने दानपुण्याने आपल्याला सर्व याच्यातून तारून नेतो. असा वैद्युतीचा महिमान आहे. आता ऐकावं सावधान व्यतिपात दान महिमा तो. अशा प्रकारे वैद्युतीचा महिमान सांगितला. आता व्यतिपाताचा ऐका. पूर्वी वराह पुराणाच्या ठाई व्यतिपात कथा असे पायी प्रस्तुत संकलित मार्गे सर्वही सावधायकी जय भावार्थे. धर्माधर्म याचा विस्तार सांगितला असे बहुत प्रकार समग्र कथा लागेल जर तोही तरी होईल प्रसर ग्रंथाते. म्हणून ध्वनितार्थ वाणी पसरवू श्रोतांती याच्या करणी संशय नाणजे म्हणे श्लोकाधारे वाणी वदतसे. सर्वदान अधिकं पुण्यं व्यतिपात प्रभावता प्रतिमासं विवर्धेत संख्यातेभ्य दशताधिका. कुरुक्षेत्रादि धर्मनृपती वनांतरी असता संकटवर्ती तयाने हे व्रताचरिता पुढती देशाधिपती पातलासे. चंद्र सूर्या ते समान योग प्राप्तोता यथा सांग तेथे व्यतिपात जन्म प्रसंग झाला निसंग अवधारा. म्हणून याचा विशेष महिमा वदोन गेला चतुर्मुख ब्रह्मा न भूतो न भविष्यती सीमा या पुण्य प्रभावाते. कुरुक्षेत्राचे ठाई कनकदान ग्रहण समय सूर्यपर्वणी दिदले पायी तरी समिता नाही व्यतिपाता. चक्रतीर्थ अथवा काशी स्नाने मुक्ती प्राणियासी ते सम्यता नाही यासी व्यतिपात दानासी निर्धारे. भाद्रपदा अमावस्येसी जरी स्नान घडे गंगेसी अथवा सोमोत्ससी परी समता नासे याचीच. अथवा सूर्यग्रहण लक्षण केले जरी जपानुष्ठान परी व्यतिपातायसे पुण्य दुजयान असेन. धान्यं दत्तं व्यतिपाते हिरण्यं वाब्धिजेरवो अनंतफलदं सर्व अग्निहोत्र फलं तथा. व्यतिपाता अर्पिता धान्य अनंत फळलाभे पूर्ण तयावरी बरी अग्निहोत्री पूर्ण देई जय विधीने तया ते. प्रतिमासे व्यतिपात परम अग्निहोत्र अर्पावे अन्न किंचित अर्पुन सुवर्ण तेणे संतुष्टे. प्रातःकाळ करुणे स्नान सारुनी देवदेवतार्चन मग ब्रह्मा यज्ञादि सारुन ब्राह्मणा ते पाचारिजे. उपरी नालिकेल त्रयोदश अथवा कर्दळी फळ विशेष खर्जुळी फळे त्रयोदश अर्पावी ब्राह्मणाचे आदरे. जे जे फळ जय काळी निर्माण होते ऋतुकाळी तेच अर्पी का वनमाळी भावबळे आदरेसी. ऐसे सत्पात्रे करिता दान होय पुण्य ते वर्धमान पापे जाता ती भस्म होऊन जेवी तृण अग्निसंगे. झाली अनंत पापराशी असली या पंचमहादोषी तरी तात्काळचे नाशी आचरता व्रत ऐसिया. अल्पवेचा महापुण्य संकलित मार्ग केले कथन नारी अथवा पुरुष जाण लाभ समान उभयता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वे आचरावे निर्धार जयात न घडे साचार तरी नरका घोर चुकेना. परी पाहिजे अगळा भावार्थ तयाने जोडे परमार्थ भावे विण श्री अनंत नातुळे निश्चित जाणपा. किंचित भाव होता न्यून तरी दुरावे शेषशयन या लागी निरहंकार होऊन केजदान भावार्थे. अहंकार न साहे भगवंता तया ते स्वयंकार होता शिरी गळाले तत्वता हयग्रीव तो झालासे. येथे इतर जनांची वार्ता किवी समावे एकता या लागी अभिमान सर्वदा नाणजे वृथा मानसी. मी करता ऐशियाच्या वचनासी दरिता दुरावे ऋषिकेशी आचरेल जय पुण्यराशी ते तव नाशी क्षणार्धे. आणिकासे एक कारण ते नायका नावेक जे व्रताचरावे देख मध्यंतरी न सोडावे. कैसेही पडो दे काळ वेळ परी न सोडावे व्रताढळ मध्येचे सोडिता निर्फळ होय तात्काळी सर्वथा. मग आता तुम्हाला व्यतिपाताचं महत्त्व सांगतो म्हणले.
पूर्वी वराह पुराणाच्या ठिकाणी व्यतिपाताची कथा आलेली आहे. आता पूर्वी कुरुक्षेत्रामध्ये धर्मराजा वगैरे हे सर्व जे होते यांना वनवास लाभला होता. पांडव जे होते त्यांना वनवास प्राप्त झाला होता. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. आता या वनवासामध्ये कथा मोठी होईल, परंतु थोडक्यात सांगतो. वनवासामध्ये अनंत कष्ट त्यांना भोगावे लागत होते. बघा, आधीचं श्रीमंती आणि नंतर चाललेलं दारिद्र्य फार वाईट असतं. त्यामध्ये लक्ष्मी ही चंचल आहे. आपल्या जवळचा पैसा आज आहे, उद्या नाही. परंतु हे पुण्य जे आहे हे तुमच्या सोबत जन्मानुजन्म येत असतं. चांगले विचार जे आहेत हे आपल्या बरोबर सदोदित असतात आणि ते आपल्याला सर्व संकटातून तारून देतात. असं वनामध्ये धर्मराजा वगैरे सर्व असताना तिथे कृष्ण आलेले आहेत. कृष्ण आलेले भक्ताबरोबर सर्वांनी त्यांचा नमस्कार केला, सत्कार केला. सांगितलं, हे परमेश्वरा, आमचं हे वनवास तुम्हाला कसं काय भोगवला जातोय? अहो, आम्ही कष्टात आहोत. हे कष्ट आमच्याकडून कसं काय म्हणले दूर होईल? आम्हाला राज्य भ्रष्ट केलेलं आहे. आम्हाला राज्यातून काढलेलं आहे. आमचं राज्य गेलेलं आहे. वनवास प्राप्त झालेला आहे. आता हे सर्व आम्हाला प्राप्त कसं काय होईल? तेव्हा देवाने त्यांना सांगितलं होतं की वैधृती, व्यतिपात हे अधिक मासामध्ये 5 पर्व जे होते ते तुम्ही 5 पर्वाचं व्रताचरण करा आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं राज्य पुन्हा प्राप्त होईल, यात संशय नाही म्हणले. म्हणून ते वनामध्ये संकटामध्ये असताना त्यांनी व्रताचरण केलं आणि पुन्हा त्यांना राज्य प्राप्त झालेलं आहे. आता या योगाला काय असं, व्यतिपाताला चंद्र सूर्याचा योग जो असतो हा समान असतो आणि या व्रताचा योग जो असतो, चंद्र सूर्य म्हणजे 360 अंशामध्ये जे फिरतात ते समान 180 अंशामध्ये दिसतात आणि समान योग असल्यामुळे हा व्यतिपाताचा जन्म झालेला आहे. याचा महिमा जो आहे ब्रह्मदेवाने सांगितला आहे, भूतो न भविष्यती, याला सीमा नाही. ह्याच्या पुण्य तुम्ही जेवढं कराल त्याला सीमाच नाही आहे म्हणलंय. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही किती ग्रहणदान केलं, ग्रहणाच्या वेळेस सोनं दान केलं, सूर्यग्रहणाला काही दान केलं, परंतु व्यतिपाताला तुम्ही थोडंही दान केलं तरी एवढंच पुण्य प्राप्त होतं. अहो, तुम्ही चक्रतीर्थ किंवा काशीला गेले, स्नान करून मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्ही तिथे गेलेत, परंतु व्यतिपाताच्या दानाने तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्येला जर समजा तुम्ही गंगा स्नान केलं किंवा सोमवती अमावस्येला तुम्ही गंगा स्नान केलं, सूर्यग्रहण एखाद्या सूर्यग्रहणाला आपण गुरुमंत्राचा जप अनुष्ठान करतो, त्याच्याने त्या मंत्राची पावर, त्या मंत्राची जी आहे शक्ती वाढते. तेवढंच तुम्ही या व्यतिपाताला जर जप केलं आणि स्नानदान केलं, तेवढंच पुण्य तुम्हाला घर बसल्या या व्यतिपाताच्या पुण्याने तुम्हाला मिळणार आहे. हे व्यतिपाताला जर तुम्ही सप्तधान्य दान दिलं, सुवर्णदान केलं, थोडंसं सुवर्णदान केलं, 13 नारिकेळ म्हणजे 13 नारळ द्यायचे आहेत, 13 केळं द्यायचे आहेत, खजूर 13 द्यायचे आहेत आणि ऋतुकालामध्ये जे जे फळ प्राप्त होईल असे 13 संकेत द्यायचे आहेत. आता 13 का? हा महिना 13वा म्हणजे 1 वर्षाचं 12 वर्षाचं जे आहे 12 महिन्याचं पुण्य या 13व्या महिन्यात म्हणजे तुम्ही 13 वस्तू दान केल्याने हे प्राप्त होणार आहे. परंतु हे सत्पात्री दान केलं पाहिजे. त्याच्याने तुम्हाला आयुष्य तुमचं वर्धमान होतं, सर्व पाप जळून जातात, त्याच्या घरामध्ये कुठली व्याधी राहत नाही, कुठली रोगराई राहत नाही.
त्याला दीर्घायुष्य करतो देव. परंतु हे करत असताना मनामध्ये अहंकार नको. हे मी करतोय, इदम न मम. काय म्हणायचं? इदम न मम. हे परमेश्वरा, हे करता करविता तोच आहे आणि तो जर तुम्हाला माध्यम त्याने केलं तरच तुमच्याकडून ते होईल. असं तुमच्याजवळ कितीही पैसा असू द्या, जर तुमच्या मनामध्ये भाव नसेल तर तुमच्याकडून दान धर्म घडणार नाही. आणि तुम्ही नुसतं एखादा दारिद्र्य असेल आणि त्याने संकल्प केला की हे परमेश्वरा माझ्याकडून दान धर्म व्हायचा आहे, होऊ दे देवा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याला काही ना काही त्याची तजवीज होते, काहीतरी देवा व्यवस्था करतो आणि त्याच्याकडून ते पुण्य करवून घेतो. त्याच्या आज्ञेशिवाय आपण करू शकत नाही. म्हणून अहंकार नको. अहो, देवाला एकदा अहंकार झाला होता तेव्हा हयग्रीव म्हणजे घोड्याचं शरीर होऊन गेलं होतं त्याचं शिर. अहंकार नको. कुठल्याही कर्मामध्ये आपला अहंकार नकोय. फक्त मनोभावाने देवाचं नामस्मरण करा आणि जेवढं जमेल आपल्याकडून तेवढं तुम्ही व्रत दान धर्म करा. संसार सुफळ वाटा व्हावे, जयाजी बाबावा तयाने व्रत नेम करावा, ये राभाव चाड नाही. दुर्लभ नर देह पायी, शेवटी ना सोनिया जाई, याचे सार्थक करावे काय, ऐसा न येई मागुता. कृपाळू तो जगदीश्वर, तयाने कथिला असे दान प्रकार, अल्पवेचे पुण्यथोर, करा व्यापार भावार्थे. उदरा लागे अन्यत्र व्यापार, करिता दिनारी अथवा नर, परिहा तव धर्म व्यापार, वेळा नर आचरे. जया ते पुण्य पूर्वेचा संजय, तयाचे चौकलेले हृदय, पुण्यमार्गे तोची जाय, हे राक्षय पुण्याचे. जया ते वाटेल मनी ऐसे, की पुण्यमार्ग सौख्य दिसे, तयाने व्रत की जे सायासे, इतरा नसे तो मार्ग. या उभय मार्गी जे मानेल, तेजी की जे ओ प्रांजळ, लक्ष्मी प्रति घननिळ, सांगे सविस्तर विस्तारे. म्हणून म्हणले हा नरदेह दुर्लभ आहे. हा फार तुमच्या काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे. म्हणून हा जन्म देवाने आपल्याला दिला आहे. गरीब श्रीमंत हा भेद नाही, भेदाभेद अमंगळ. हा देह दिलेला आहे आणि तुमचं पूर्व सुकृत चांगलं म्हणून तुम्ही श्रीमंताच्या घरात आले असाल. एखाद्याचं पूर्व सुकृत नसेल, परंतु प्रत्येकाला दानाचा पुण्याचा लाभ सारखाच आहे. म्हणून हे सर्व देवाने आपल्याला प्राप्त करून दिलंय. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे देवा, हे शरीर सुद्धा तुझं आहे. हा नाशिवंत देह जाणार सकळ. अमर आहे का आपण? नाही आहोत. अहो, नाशिवंत देह आहे आपला. आपण सुद्धा पंचप्राणा पंचमहाभूतांपासून बनलेलो आहोत. हे चराचर नष्ट होणारे मायामोह आहे सर्व. पुढचा जन्म किंवा परमेश्वराजवळ मोक्ष याची तुम्ही आस धरा आणि तुम्ही जसं कराल तसे तुमचे मुलं बाळ करतील. त्यांच्या मनामध्ये धार्मिक भावना जागृत करा. अहो, श्राद्ध तर्पण सुद्धा आपण पितृऋणातून तर मुक्त होऊ शकत नाही आईवडिलांच्या, परंतु त्यांचं स्मरण भाव ठेवा की तुमच्यामुळे मला हा देह लाभलेला आहे आणि तुमच्यामुळे मला हे सर्व काही मिळतंय. म्हणून हे तर्पण श्राद्ध कर्म जे असतं हे त्याच्यासाठी असतं. म्हणून मनामध्ये फक्त अहंकार ठेवू नका. अहो, पोट पाण्यासाठी तुम्ही इतका व्यापार करता, हा धर्माचा व्यापार आहे. असो, ज्याला वाटेल की आपल्याला पुण्यपूर्व संचय करायचा आहे त्याच्यासाठी हा पुण्यमार्ग आहे, इतरांसाठी नाही. म्हणून तुम्हाला जे मानेल तेच तुम्ही करा. हे प्रत्यक्ष लक्ष्मीपती परमेश्वराने, महाविष्णूंने हे सर्व सांगितलेलं आहे. आज आपण वैधृती आणि व्यतिपात हे पर्वकाळ काय आहे, ह्या पर्वकाळामध्ये काय दान करावं आणि हे दान केल्याने कोणाचा उद्धार झाला आणि ते कसं करावं याचा आपण विचार केला. उद्याच्या अध्यायामध्ये
पुढचे पर्व जे आहेत, पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, याचं काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत. याचा आपण विचार करणार आहोत. त्याचं तुम्हाला मी सांगणार आहे. तेव्हा द्वादशी पण आहे. त्या द्वादशीचं तुम्ही आज पुण्य करून घ्या. काही दान करायचं असेल ते यथाशक्ती करा, परंतु नामस्मरण सोडू नका. स्वस्ति श्री अधिकमास आत्मग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित एकादशोऽध्याय गोढ़. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.